नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक ब मधून भाजपाचे ज्योत्सना पाटील झाला बिनविरोध, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा। धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपाच्या ज्योत्सना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध निवडून आल्याने प्रभागातील नागरिकांनी जल्लोष साजरा केलेला असून त्यांच्यासमोर भाजपाच्या वैभवी दुसाने आणि राष्ट्रवादीच्या आरती पवार यांची उमेदवारी अर्ज होते, परंतु दोघींनी आपली 6 ब मधील उमेदवारी माघार घेतली। परिणामी प्रभाग क्रमांक 6 मध्ये ज्योत्सना पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। दरम्यान ज्योत्सना प्रफुल्ल पाटील बिनविरोध निवडून आल्याने प्रभागातील पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकपती प्रफुल्ल पाटील यांच्यासह नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करीत संपूर्ण प्रभागात मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान या मिरवणुकीत प्रभागातील नागरिक, महिला, ज्येष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माझे काम करत असताना मोठ्या प्रमाणात मी काम करत होतो। गोरगरिबांचे काम करत असताना मी प्रभागाच्या नजरेत आलो। प्रभागाच्या नागरिकांनी 2013 साली माझ्या पत्नीला ज्योत्सना प्रफुल्ल पाटील हिला प्रचंड अशा मतांनी, एका छोट्याशा घरातून आलेलो, माझं गाव कलमाडी आहे, छोट्याशा गावातून आलेला पोरगा धुळ्याची ज्या टायमाला बिगतच्या प्रांतात फिरतो आणि लोकांचे प्रामाणिकपणे काम करतो, ते काम करत असताना माझ्या प्रभागाच्या जनतेने माझ्यावर नजर केली आणि 2013 साली माझी पत्नी प्रचंड अशी मतांनी निवडून आली। त्यानंतर 2018 साली पण माझ्या पूर्ण पक्षाकडनं त्या ठिकाणी एकमेव नगरसेविका म्हणून ती निवडून आली होती। परंतु मला मोठ्या प्रमाणात या शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी काम मदत केली। त्यांच्या मदतीमुळे पण मी काही ठिकाणी विकास कामं करू शकलो। त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला खूप मोठी ऊर्जा मिळाली आणि नंतर मला भविष्यात जर काही काम करायचे असेल तर त्या ठिकाणी मला सत्तेशिवाय पर्याय नव्हता। मी अनेक लोकांकडे गेलो, त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं की मी एकटा निवडून आल्यानंतर मी किती मला संघर्ष खूप करावा लागतो। त्याच्यामुळे मी जनतेची माफी मागितली आणि नंतर मी सगळ्या गोष्टी सोडून त्या ठिकाणी मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उमेदवारी घेतली आणि ही उमेदवारी देताना या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल साहेब आणि अनुप भैया अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार, धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने असतील, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील असतील, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे असतील आणि या शहराचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी मला आश्वासन दिलं आणि या शहराच्या, या प्रभागाच्या विकासासाठी मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत काही दिवसापूर्वी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आंबळकर साहेब यांनी पण मला मोठ्या प्रमाणात मदत केली। यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ही निवडणूक संपलेली नाही, अजून माझ्या प्रभागामध्ये निवडणूक शहरामध्ये बाकी आहे आणि उरलेले 3 उमेदवार मी चांगल्या मतांनी, प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून आणेन, जनतेचे आशीर्वाद घेईन आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही।